प्रकाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे बिलाडी रोडवर लुटारूंचा हैदोस, पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी। दिनांक 24 डिसेंबर रोजी जळगाव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन। धुळे देवपूर नव्हे आता ओळखलं जातंय चोऱ्यांचं माहेरघर। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत साक्री शहरात मोफत शिबिर संपन्न। धुळ्यातील जोरा सिटी महाविद्यालयात गीता जयंत्योत्सव साजरा। अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून धुळ्यात रमजान शाह यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। आदिवासींच्या विकासासाठी झटणारे डॉक्टर जितेंद्र चव्हाण पुरस्काराने सन्मानित। उत्कृष्ट कवी जिशान भागलपुरी यांची माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडून मुलाखत। धुळ्यात हृदयरोग आणि मधुमेह आजारांविषयी व्याख्यान संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिलाडी रोडवर टवाळखोरांसह लुटारूंनी चांगलाच उच्छाद मांडला असल्याने दिवसाआड काही ना काही प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे। काल देखील दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान याच रोडावर अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाची लुटमार करून त्याच्यावर मारहाण करण्याचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीवरून वलवाडी येथील एक तरुण हा युनियन बँकेतून पैसे काढून दुचाकी क्रमांक MH18 BV 9944 वेस्पा या 2 व्हीलर दुचाकीवरून येत असताना हॉटेल हिमजवळ भाजीपाला घेऊन घरी जात असताना त्याला एका अनोळखी तरुणाने थांबवले व मला पुढे सोड असे सांगितले। तरुणाने माणुसकी दाखवत पुढे दत्त मंदिर रस्ता नौगावबारी जवळ गेला असता पुन्हा तिथून बिलाडी रोडला सोड असे अज्ञात तरुणाने त्या तरुणाला सांगितले। तो तरुण बिलाडी फाट्याजवळ त्याला घेऊन गेला व तिथून पुढे बिलाडी रस्त्यावरून पुढे बिलाडी रोडवर असलेल्या चढाव भागाजवळ थांबण्यास सांगितले। त्यावेळेस त्या तरुणाने त्या तरुणाचा मोबाईल देखील हिसकावला व तरुणाच्या कानफट्टीत मारली व त्याच्या साथीदारांना तिथे बोलावून तरुणाकडून 35,000 त्याच्या साथीदाराने व त्याने लुटमार करीत काढून घेतले व त्याचे कपडे उतरवून त्याला नळीच्या साहाय्याने गळ्याला गळफास लावत फोन नंबर दे असे सांगितले। त्याचबरोबर त्याचे कपडे उतरवून अनैतिक प्रकार करण्याचा प्रयत्न केला व तसा व्हिडिओ काढण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला असल्याचे सदर तरुणाने सांगितले। सदर तरुणाने कशी तरी झटापटी करून अज्ञात लुटमारीकडून मोबाईल झटापटीतून अज्ञात इस्मांच्या तावडीतून सुटका केली। अशा या घटनेत अर्धा पाऊण तास तरुणाची धावपळ उडाली। तरुण आपला जीव मुठीत धरून तेथून पळाला व थेट घरच्यांना नातलगांना फोन करून माहिती देत देवपूर पोलीस स्टेशन गाठले। या घटनेबाबत माहिती दिली तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगाव येथे रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित केली आहे। सभेच्या जनजागृतीसाठी काल सकाळी 10 वाजता भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। मोटरसायकल रॅलीत हिंदू महिला पुरुष बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला। हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे लव्ह जिहाद, भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट, हलाल जिहाद यांसारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच अयोध्यामध्ये आता प्रभू रामचंद्र यांचे भव्य मंदिर उभे राहत आहे। आता हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेच्या जनजागृतीसाठी काल भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। धुळे देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक पूर्णतः परेशान झाले आहेत। देवपूर भागात होणाऱ्या चोऱ्यांसह लुटमारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सामावून गेलंय। पोलीस प्रशासन साहेबांनी देवपूर भागात होणाऱ्या चोऱ्यांना लगाम घालण्यासाठी सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देवपूरकर करत आहेत।
धुळे शहरातील देवपूर भाग हा चोऱ्यांचं माहेरघर म्हणून ओळखला जात आहे, कारण या भागात चोरी ही नित्याचीच बाब झाल्याने या भागातील रहिवासी घराबाहेर निघण्यापेक्षा घरातच बसणं पसंत करतात। एवढी दहशत चोरट्यांनी करून ठेवली तरी सक्रिय चोरट्यांचा अद्यापर्यंत बंदोबस्त नाही। या भागात चोऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे। या संदर्भाच्या कारवाया केवळ कागदावरच, मात्र प्रत्यक्षात कारवाई शून्य, चोरट्यांचा बंदोबस्त नाही। यामुळे संधी साधू चोरटे याचा फायदा घेत पुन्हा या भागात चोरी करण्यात सक्सेसफुल ठरतात। देवपूर भागात केवळ रात्रीच नव्हे तर दिवसागणिक चोऱ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं देवपूर वासियांकडून सांगितलं जात आहे। देवपूरसह शहराच्या चारही बाजूंना चोरटे सक्रिय झाल्याचं होणाऱ्या चोऱ्यांकडून पाहिलं जातं। दिवसेंदिवस होणाऱ्या चोऱ्यांच्या तक्रारी या फक्त नावालाच, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही। या भागात चोऱ्यांच्या तक्रारी देवपूर पोलीस ठाण्यात देखील दाखल आहेत, मात्र तरीही म्हणावा तसा चोरट्यांवर वचक नाही। देवपूरकरांच्या मनात चोरीबद्दल धास्ती आणि चोरट्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर सक्रिय चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर मोहीम राबवली पाहिजे। सध्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेबांनी अवैध धंद्यांबरोबर मद्यपी, बेकायदेशीर वाहनधारक यांच्यावर कारवाईचा जो बडगा उगारला आहे, त्यामुळे अशांचे धाबे चांगलेच दणाणून उठले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन साहेबांनी अशी मोहीम देवपूर भागात राबवली तर चोरट्यांचा बंदोबस्त लागायला उशीर लागणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही। यामागे देवपूर पोलीस ठाणे विभागानेही लक्ष घालावे अशी मागणी सुज्ञ देवपूरकर करतायत। केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेअंतर्गत साक्री शहर भारतीय जनता पार्टीतर्फे काल मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजप कार्यालय साक्री येथे आयोजित या शिबिराचं उद्घाटन खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र भोसले, तालुक्याचे अध्यक्ष संजय अहिराव, सरचिटणीस सुरेश शेवाळे, साक्रीचे गटनेते बापूसाहेब गीते, साक्री शहराच्या नगराध्यक्षा जयश्रीताई पवार, शहराचे अध्यक्ष राकेश अहिराव, नगरसेविका उषाताई पवार, संगीताताई भावसार, मनीषाताई देसले, ज्येष्ठ बाबूलाल भावसार, सहकार विभागाचे योगेश भांबरे, शशिकांत सुतार, शहराचे सरचिटणीस योगेश चौधरी, पंकज हिरे, उपाध्यक्ष निखिल गौड, आघाडीचे अध्यक्ष चंद्रशेखर अहिरे, सुनील चव्हाण, प्रकाश तळेकर, अनिल पवार, हेमंत पवार, महेंद्र देसले, स्वप्नील भावसार, डॉक्टर मुकुंद बोरसे, सुभाष निकम, युवा मोर्चा अध्यक्ष उत्कर्ष चौधरी, रोहन कारले, निखिल मराठे, शुभम कारले, रोहित पवार, राजेंद्र शर्मा, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भूषण ठाकरे, विश्वास पवार, सुनील पाटील, सुमित देसले आदी उपस्थित होते। सदर शिबिराचा लाभ सर्व गरजूंनी घ्यावा असं आवाहन याप्रसंगी माननीय चंद्रजीत पाटील यांनी उपस्थित लाभार्थ्यां व साक्री शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना केलं। धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल व द.मा. बारी कनिष्ठ महाविद्यालयात आज 22 डिसेंबर रोजी 95वा गीता जयंत्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी गीता पठण केलं। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवी बेलफाटक यांनी प्रास्ताविक मांडले। श्रीमती शिल्पा कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व पटवून दिलं। गीता अध्याय पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं वाटप करण्यात आले। नंतर वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर दुपारी 4 वाजता धुळे एज्युकेशन सोसायटीच्या धुळेच्या सर्व प्राथमिक विद्यामंदिर, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत श्रीमद भागवत गीतेचा 12वा व 15वा अध्यायाचे तोंडी पठण करण्यात आले। या प्रसंगी सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव संतोष शेठ अग्रवाल यांनी केले। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। तसेच 95वा गीता जयंत्योत्सवासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय डॉक्टर श्री दिलीप पाटील हे लाभले होते। त्यांनी आधुनिक जीवनात गीतेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले। त्यांनी युद्धात अर्जुनाची स्थिती विशद करताना सांगितले की अर्जुनाला निमित्त मानून भगवंताने ही गीता सांगितली। गीता हा धर्मग्रंथ जगन्मान्य आहे। कोणत्याही समस्येला उपाय म्हणजे श्रीमद भागवत गीता आहे हे पटवून दिले। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री रवी बेलपाटक संस्थेचे अध्यक्ष
यांनी हा गीता ग्रंथ सर्व शास्त्रांचा आधार आहे हे पटवून दिले। या प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सर्व शाखेचे प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चैताली ठाकरे यांनी केले। तसेच पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली। या कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। की फक्त दुसरा अध्याय जरी इथं जरी भगवद्गीता संपली असती तरी चाललं असतं। किंबहुना ज्ञानेश्वरांचं असं पण मत आहे, ज्यांनी या भगवद्गीतेच्या 20 पट मोठे ओव्या लिहिलेले आहेत, तरी त्यांचं मत आहे की पहिलं आणि शेवटचं हे 2 जरी वाचले आणि हे 2 जरी समजून घेतले, पहिलं म्हणजे कुरुक्षेत्री धर्मक्षेत्री आणि शेवटचं म्हणजे यदा यत्र यत्र म्हणजे जिथे जिथे श्रीकृष्ण आहे, जिथे जिथे अर्जुन आहे, तिथे यश आहेच। हे 2 मध्ये जे काही वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेचं, ते दुसरं तिसरं काही नसून हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र काय आहे आणि या दोघांचं काय म्हणणं आहे, याप्रमाणे वागणे, याच्यासाठी दिलेले लेखी पुरावे म्हणजे मधले सर्व अध्याय। आणि हे पण खरं आहे, तीच गोष्ट परत परत सांगतात। कारण स्थित प्रज्ञाचे जे काही लक्षण आहेत ना, म्हणजे एक तर इतकं मला जास्त आवडतं ना, मी तर खूप ठिकाणी बोलतो, प्रसन्नतेने सर्वे दुःखी जाती झडून या, प्रसन्नतेने चित्ताची एकाग्रता सिद्ध होत असेल। तुम्ही प्रसन्न राहावे मन लागतं कोणत्याही कामाला। जर म्हणाले त्याने ना माझ्याकडे तर बघितलं नाही, विचार तर चालू आहे, पुस्तक पान नंबर 144, 20 तासापासून तेच पान नंबर आहे, सर्वांना वाटतंय अभ्यास करतोय, मग का टीव्हीचा 7-12 उतार्यावर फेरफार नोंद मंजूर करण्याऐवजी भूमाफिया यांच्या बाजूस ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत धुळ्यात रमजान शाह यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला। रमजान बाबूलाल शाह वय 46 राहणार गजानन कॉलनी धुळे असं आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। धुळे तहसील कार्यालयाच्या आवारात गुरुवारी ही घटना घडली। 7-12 उतार्यावर फेरफार नोंद नामंजूर करण्याऐवजी भूमाफिया यांच्या बाजूस ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत रमजान शाह यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात आलं। सदर प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेश पारित झाले आहेत। त्या आदेशामध्ये माननीय जिल्हा न्यायालयाने सर्व पक्षकारांना समाविष्ट करून सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुन्हा गुणवत्तेवर नव्याने आदेश द्यावे असा तो माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे। महसूल यंत्रणा म्हणून मी असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी असतील किंवा शासन म्हणून आम्ही त्या प्रकरणात पार्टीच नाही आहोत। त्या आदेशामध्ये आम्हाला कसलेही निर्देश मान्य उच्च न्यायालयाने दिलेले नाही। आपण आदेशाचं अवलोकन करावं, माहिती सर तसं पुरावा त्यांच्याकडे आहे। ते आदेश जर आमच्यासाठी असतील तर ते माझ्यासकट सर्वांनाच बंधनकारक आहेत। उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमानना कोणी करायचं काही कारण नाही। तर जिल्हा न्यायालयाचे जे निर्देश आहेत, जिल्हा न्यायालय जे काही आदेश देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महसूल प्रशासन करेल। आमचा संबंध महसूल विभागाच्या नोंदींपुरता आहे। त्या नोंदींसाठी ते व्यक्ती माननीय प्रांत महोदयाकडे त्यांनी अपील दाखल केलं होतं, मग त्याच्यातही निर्णय दिलेला आहे। उच्च न्यायालयाचे आदेश हे जिल्हा न्यायालयासाठी आहेत, आमच्यासाठी कसलेही निर्देश त्या आदेशात नाहीत, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण यांना आदिवासी सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिलखोड ग्रामस्थांतर्फे डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासींच्या सर्वांगीण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।
तर डॉक्टर जितेंद्र बापूराव चव्हाण हे 56 वर्षाचे असून ते हिंदू महादेव कोळी या समाजाचे आहेत. त्यांचे शिक्षण MA PhD पर्यंत झालेले असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तर गेल्या 30 वर्षापासून ते आदिवासी समाजासाठी कार्यरत आहे. लहानपणी शिक्षण घेत असताना आदिवासी समाजातील मागासलेपणा दिसून आला. त्यानुसार पुढील शिक्षण घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला. सुरुवातीस वैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, विविध उत्सव साजरे करणे, गोरगरीब जनतेस मदत करणे, सहकार्य करणे, कोरोना काळात विविध ठिकाणी मास्क, अन्नधान्याचे वाटप, त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत केली. तसेच लसीकरण शिबिरे आयोजित करून लोकांना कोरोनाविषयी जागृत केले. तसेच आपल्या वैद्यकीय क्षेत्रात फिजिओथेरपी मोफत पुरवली. नागरिकांचा असंघटितपणा, अशिक्षितपणा व सामाजिक तसेच आर्थिक मागासलेपण शैक्षणिकदृष्ट्या जागृत करून विविध योजनांचा त्यांना लाभ मिळवून दिला. असे अनेक हित समाजहित उपक्रम त्यांनी राबवले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून समाजकार्य ते नियमित करीत असतात. समाजासाठी नेहमी ते तत्पर असतात. अशा त्यांच्या या कर्तृत्वामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित ते झटत असल्याने सदर हा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार त्यांना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पिलखोड येथील डॉक्टर जितेंद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कार्थी डॉक्टर जितेंद्र चव्हाण, पत्नी श्रीमती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दिलीप चौधरी, डॉक्टर निकम प्रकाश चौधरी, सोनू कोळी, दिगंबर कुमाळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगात काही ना काही कलागुण दडलेले असतात व याच कलागुणांमुळे आज काही नवयुवक आहेत ते उंच भरारी घेऊन आपलं व आपल्या समाजाचं नावलौकिक करताना दिसतंय. याला मालेगाव शहराला भेट देणारा उत्कृष्ट नवयुवक कवी जिशान भागलपुरी हा देखील अपवाद नाही. बिहारकडील जिशान भागलपुरी या तरुणाने काव्याच्या माध्यमातून अल्पावधीत गरुड झेप घेण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या कवी जिशान भागलपुरी याने आपल्या उत्कृष्ट काव्यामुळे नागरिकांच्या मनात एक नवी छाप पाडली. काल कवी जिशान भागलपुरी या तरुणाने मालेगावात हजेरी लावल्याने माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक रईस शेख यांनी त्यांची भेट घेत कवी जिशान यांची माहिती जाणून घेतली. मेरे साथ हिंदुस्तान के उभरते हुए शायर जिन्होंने बहुत ही कम उम्र में 19 साल की उम्र में शायरों में अपनी पहचान बनाई हुई है, ऐसे जिशान भागलपुरी मेरे साथ मौजूद है. मैं MSTV न्यूज़ में जिशान भागलपुरी का स्वागत करता हूं और जिशान भागलपुरी से पूछना चाहूँगा कि आपका थोड़ा सा तारुफ बताएं. सबसे पहले आपका शुक्रिया. और पूरी अदबी दुनिया जिशान भागलपुरी के नाम से जानती और पहचानती है. जी जिशान, आपको शायर बनने का शौक़ कैसे हुआ? देखिए, ये तो गॉड गिफ्टेड है और 2017 से मैं शुरुआत किया हूँ, शायरी की दुनिया में आया हूँ. और मेरे ख्याल है कि मेरे ज़िले में, मेरे इलाके में 2017 में एक बहुत बड़ा ऑल इंडिया मुशायरा हुआ जिसमें हाफ पैंट पहन करके सुनने के लिए गए थे और डाइस के नीचे मुशायरा सुन रहे थे. मुझे उस दिन एहसास हो रहा था कि शायद मैं भी आवाम का दर्द गाता शायर बन के. जिशान, आपकी आवाज़ में लोगों तक आप क्या पहुंचाना चाहेंगे? 4 मिसरे पढ़ता हूँ, आपके चैनल के ज़रिए एक पैगाम भी देता हूँ. हिंदू मुस्लिम एकता के हवाले से पढ़ना चाहता हूँ. सुने. कहीं हिंदू कहीं मुस्लिम, कहीं हिंदू कहीं मुस्लिम, कहीं पे सिख ईसाई है. कहीं हिंदू कहीं मुस्लिम, कहीं पे सिख ईसाई है. कहीं हिंदू कहीं मुस्लिम, कहीं पे सिख ईसाई है. अगले मिसरे अगर सच लगे मेरी शायरी के लिए, नहीं मेरी हिम्मत के लिए मेरा साथ दीजिएगा. मैं पढ़ता हूँ. कहीं हिंदू कहीं मुस्लिम, कहीं पे सिख ईसाई है.
लहू का रंग सबका एक, फिर कैसी लड़ाई है। लहू का रंग सबका एक, फिर कैसी लड़ाई है। ये हिंदुस्तान हिंदू मुस्लिम जान एकता की पहचान है। कुछ नफरत वाले लोग जो हिंदू मुस्लिम को लड़ा देना चाहते हैं, उनकी तादाद ज़्यादा नहीं है, 2 से 3% है। उन तक ये पैगाम पहुंचाना चाहता हूँ, पेश करता हूँ, सुने। कोई मंदिर को जाता है, कोई मस्जिद को जाता है, कोई मंदिर को जाता है, कोई मस्जिद को जाता है, कोई मंदिर को जाता है, कोई मस्जिद को जाता है, कोई मंदिर को जाता है, कोई मस्जिद को जाता है। कहीं अल्लाहू अकबर तो कहीं मुरली बजाई है, कहीं अल्लाहू अकबर तो कहीं मुरली बजाई है। बहुत अच्छे जिशान, बहुत अच्छे। और कुछ 4 मिसरे और सुना दीजिए। जी 4 मिसरे और पढ़ता हूँ, आपका हुक्म हुआ है, मैं पढ़ता हूँ। मैसेज के तौर पे ये मैसेज पूरे हिंदुस्तान तक पहुँचनी चाहिए। मैं 4 मिसरे पढ़ता हूँ, सुनेगा। कोई पत्थर चलाता, कोई बुलडोज़र चलाता है, कोई पत्थर चलाता, कोई बुलडोज़र चलाता है। करे इंसाफ क्या जो झूठ का दफ्तर चलाता है। मगर इस दौर में भी देखो बेखौफो खतर हो कर, मगर इस दौर में भी देखो बेखौफो खतर हो कर। हकीकत बोलने वाला कलम शायर चलाता है, हकीकत बोलने वाला कलम शायर चलाता है। कोई पत्थर चलाता, कोई बुलडोज़र चलाता है। 4 मिसरे और पढ़ता हूँ, 4 मिसरे और पढ़ता हूँ, सुनेगा। कोई अपना हो या गैर हो, कोई अपना हो या गैर हो, अब किसी का भरोसा नहीं। कोई अपना हो या गैर हो, अब किसी का भरोसा नहीं। कोई अपना हो या गैर हो, अब किसी का भरोसा नहीं। मुझको गम दे गई जो खुशी, मुझको गम दे गई जो खुशी, उस खुशी का भरोसा नहीं। मुझको गम दे गई जो खुशी। जीशान भागलपुरी महाराष्ट्र में पहली मर्तबा है, तो मैं जीशान महाराष्ट्र में आने के बाद आपको क्या लगा? बहुत अच्छा लग रहा है। मुझे लग नहीं रहा था कि मतलब यहाँ के लोग मुझसे इतनी मोहब्बत करते हैं। बहुत अच्छा लग रहा है और मैं जितना शुक्रिया अदा करूँ कम है मेरे लिए। इसके लिए यहाँ की जो मुशायरे कमेटी, पूरी कमेटी को जो है मुबारकबादी पेश करता हूँ। और बहुत अच्छा लग रहा है महाराष्ट्र आके। मुझे पहली मर्तबा आए, मुझे ऐसा नहीं लग रहा है कि मतलब कहीं और जगह हूँ, मुझे ऐसा लग रहा है कि मैं अपने घर में हूँ। जी ओके जीशान।
धुळे शहरातील गली नंबर 6 मधील मनभवन रेस्टॉरंट धुळे येथे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांच्यामार्फत हृदयरोग व मधुमेह या आजारांविषयी भव्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात व्याख्यानात विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का, कसे 10 चमचे साखर खाऊनही एखाद्या मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखर नॉर्मल पातळीत राहते शक्य आहे का, हे असे घडले तर याला तुम्ही चमत्कार म्हणाल का, विज्ञानात हे कसं शक्य होईल व आनंदी राहण्याचा मूलमंत्र काय आदी प्रश्नांवर या ठिकाणी उत्तरे देण्यात आली। मिलिंद सरदार यांनी रुग्णांच्या शंकेचं निरसन केलं। यावेळी धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे हे हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत असतात। रुग्णांसाठी ते नेहमीच व्याख्यानाचे आयोजन करीत असतात। त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर मिलिंद सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर मिलिंद सरदार, डॉक्टर पंकज बिरारी, ॲडव्होकेट डी.जी. पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रमा मॅडम, अभिजित उपासने, भाजपच्या अल्फा अग्रवाल, प्रभा परदेशी, गणेश जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस या कार्यक्रमासाठी धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे, अंकिता जैन, मनीषा वाघ, विवेक सांगळे, मिनल पुकारे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक रुग्ण उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव मिलिंद सरदार, CSR माधवबाग। आज सांगायला मला आनंद वाटतो की आज धुळेमध्ये आलो तो कशासाठी, तर आत्ता आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद या 5 गोष्टी जर आपण आजपासून बदलल्या तर 100% BP, टाईप 2 डायबिटीस, हृदयरोग, थायरॉईड असे आजार जे चुकीच्या जीवनशैलीचे आजार आहेत हे आपण 100% रिव्हर्स करू शकतो आणि आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो। हे सायन्सच्या आधारावर, अनुभवाच्या पातळीवर रोल मॉडेल उभं करून आज सांगायला मला फारच आनंद झाला, जेणेकरून धुळेकर समजून गेले की मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे, सुदृढ आरोग्याचा शिल्पकार आहे आणि पुढल्या 4-6 महिन्यात मी ते करून दाखवीन। फक्त या 4-5 गोष्टी बदलून माधवबागच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेईन आणि ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून हे धुळे, हे डिसीज फ्री धुळे हे करणं, हे त्यांची जे स्वतःचं काम आहे ते जबाबदारी घेत आहेत आणि ह्या धुळेची आरोग्य बदलायला तयार आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर देवयानी देशपांडे, धुळे माधवबाग क्लिनिकची संचालिका। आज गेल्या 7 वर्षापासून मी माधवबागमध्ये कार्यरत आहे। जवळजवळ 5,000पेक्षा जास्त हृदयरोगींना आपण बरे केलेले आहेत। तसेच मधुमेह ज्यांना आहे म्हणजेच टाईप 2 डायबिटीस यांना 15 चमचे साखर खाऊनही आपण त्यांची शुगर 5-5 वर्ष नॉर्मल ठेवलेली आहे। तर आपण इथे उपस्थित राहिलात, त्यातल्या बऱ्याच जणांना BP, डायबिटीस आणि ब्लॉकेजेस होते। तुमच्या आयुष्यातले 3 महिने माधवबागला द्या, प्रॉपर जीवनशैली समजून घ्या आणि तुमच्याच आरोग्याचे चांगले शिल्पकार तुम्ही बना। माधवबाग जिंदाबाद। माधवबाग डायबिटीज जिथे आपलं माधवबाग जितेगा, डायबिटीज हारेगा। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे बिलाडी रोडवर लुटारूंचा हैदोस, पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची होते मागणी। दिनांक 24 डिसेंबर रोजी जळगाव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन। धुळे देवपूर नव्हे आता ओळखलं जातंय चोऱ्यांचं माहेरघर। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत साक्री शहरात मोफत शिबिर संपन्न। धुळ्यातील जोरा सिटी महाविद्यालयात गीता जयंत्योत्सव साजरा। अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून धुळ्यात रमजान शाह यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। आदिवासींच्या विकासासाठी झटणारे डॉक्टर जितेंद्र चव्हाण पुरस्काराने सन्मानित। उत्कृष्ट कवी जिशान भागलपुरी यांची माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेकडून मुलाखत। धुळ्यात हृदयरोग आणि मधुमेह आजारांविषयी व्याख्यान संपन्न। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।
तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.